नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सुपरवायझर लॉग इन घेऊन आलेलो आहे मी तुमच्यासाठी। आता याच्यात आज बघणार आहोत आपण इम्युनायझेशन डिटेल अँड चाइल्ड बर्थ डिटेल ॲड केल्यानंतर काय करायचं आहे। तर तुम्हाला ही पेंडन्सीमध्ये सुद्धा दिसून येते सुपरवायझरला। तर याच्यात काय करायचं आहे, जेव्हा बाळाचा गरोदर मातेचा प्रथम हप्ता 3,000चा लाभ तिला दिला जातो, त्यानंतर काही कालावधीनंतर बाळाचा जन्म होतो आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर 14 आठवड्यांचं त्याचं लसीकरण केलं जातं। लसीकरण केल्यानंतर त्याचा 2,000चा हप्त्याचा फॉर्म भरला जातो गरोदर मातेचा। तर यावेळेस तिचं जेव्हा 14 आठवड्यांचा लसीकरणाचा कालावधी पूर्ण होतो, त्यानंतर काय केलं जातं की अंगणवाडी सेविका यांच्याकडे ते लाभार्थी येतात किंवा त्यांच्याकडे MCP कार्ड ते देतात। त्यानंतर MCP कार्डवरच्या तारखा अपडेट कराव्या लागतात 2,000च्या हप्त्यासाठी। 2,000चा हप्ता त्यांना दिला जातो कधी, जेव्हा बाळाचा जन्म झाल्यानंतर 14 आठवड्यांचं लसीकरण केलं जातं, प्राथमिक लसीकरण आपण त्याला म्हणतो। त्यानंतर त्याची डिटेल्स अंगणवाडी सेविका या प्रधानमंत्री मातृवंदना योजना या पोर्टलला अपडेट करतात। ते अपडेट केल्यानंतर सबमिट करतात। सबमिट केल्यानंतर ती डिटेल जाते सुपरवायझर यांच्या लॉग इनला। तर ती डिटेल सुपरवायझरच्या लॉग इनला आल्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची हे आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी मातृत्व या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या योजनेबद्दल माहिती व तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही करू शकता। तर आपण बघतोय प्रधानमंत्री मातृवंदना योजनाचं पोर्टल सुपरवायझर लेवलचं। ह्याच्यात ज्या 3 रेषा दिसत आहेत ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही। त्या दिसत आहेत याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री दिसेल। डेटा एंट्री दिसल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, डेटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला याच्या टॅबमध्ये व्हेरीफाय फर्स्ट चाइल्ड हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, सेकंड चाइल्ड व्हेरीफाय पण बघितलं आहे। त्याच्यात एडिट फर्स्ट चाइल्ड याच्यावर पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता यूट्यूब चॅनलला। एडिट सेकंड गर्ल चाइल्ड कसं करायचं आहे सेम प्रोसेस आहे। त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ की सेकंड इन्स्टॉलमेंट कसा जनरेट होतो त्याचा हे बघूया आपण। व्हेरीफाय चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स म्हणजे बाळाची जन्मतारीख व्हेरीफाय करायची, त्याचं लसीकरण व्हेरीफाय करायचं आहे। त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर मित्रांनो आपण आता व्हेरीफाय चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्सवर क्लिक करूया। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यादी येईल, जी पण अंगणवाडी सेविकांनी ज्या पण लाभार्थ्यांचे लसीकरणाच्या तारखा, बाळाची जन्मतारीख वगैरे जी काही माहिती असेल लाभार्थ्याची ती अपडेट केलेली असेल, त्याची ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ अपडेट केलेली असेल, असे लाभार्थी तुम्हाला या टॅबमध्ये दिसून येतील। तर असे लाभार्थ्यांचं काय करायचं तुम्हाला, आता इकडे ॲक्शनमध्ये तुम्हाला दिसतं आहे की व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचा फॉर्म तुम्हाला ओपन होतो इकडे वरती। आता आपण बघू शकतो की लाभार्थ्याचा फॉर्म ओपन झालेला आहे। लाभार्थ्याचा फॉर्म ओपन झालेला आहे, त्यांनी भरलेला आहे फर्स्ट चाइल्ड म्हणजे प्रथम गरोदर माता आहे। त्यानंतर तिला बाळाचं लिव्हिंग चिल्ड्रन 1 टाकलेलं आहे एडिट केल्यानंतर। त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड गरजेचं आहे, त्याचं नाव बघू शकतो, त्याची जन्मतारीख, मोबाईल नंबर, जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला या फॉर्ममध्ये बघायला मिळेल। त्यानंतर प्रिव्ह्यू अपलोड फाईलमध्ये तिने कुठलं डॉक्युमेंट जोडलेलं आहे तुम्ही इथे सुद्धा बघू शकतात। त्यानंतर त्याची बाळाची लसीकरण झालं आहे की नाही ते पण आपण बघू शकतो। परंतु याच्यात आपण एक बघू शकतो MCP कार्ड पण जोडलेलं असतं। तुम्हाला जर चेक करायचे असतील तर प्रिव्ह्यू अपलोड MCP कार्डवर क्लिक करू शकतात। आता तुम्ही बघू शकतात की इथे MCP कार्ड डिटेल्सचा कॉलम दिलेला आहे। या कॉलमवर प्रिव्ह्यू MCP कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे MCP कार्ड दिसून येतं। तुम्हाला त्याची डिटेल्स इथे मिळून जाणार की काय काय डिटेल्स आहेत त्याच्यात। ती व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतात। त्यानंतर तुम्ही बाळाची जन्मतारीख तपासून व्हेरीफाय। तर ते आता आपण बघू शकतात की या ठिकाणी जे MCP कार्ड डिटेल्स आहे इथे तुम्हाला तो टॅब दिसतो। तो टॅब दिसल्यानंतर तुम्ही जाऊ शकतात आणि तुम्ही इकडे खाली बघू शकतात की वॅक्सिनेशन ऑफ बर्थ
म्हणजे जन्माच्या वेळेस दिलेली वॅक्सिनेशन कुठली होती, कुठल्या तारखेला दिलेली, 6व्या आठवड्याला कुठली वॅक्सिनेशन दिली होती, 10व्या आठवड्याला कोणती वॅक्सिनेशन दिली होती आणि 14व्या आठवड्याला कोणती वॅक्सिनेशन दिलेली होती. या 4 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. तर या 4 तारखा टाकणं गरजेचंच आहे. हे 4 तारखा टाकल्यानंतरच त्याच्या सेकंड इन्स्टॉलमेंट जनरेट होईल. तर त्यासाठी काय करायचं आहे, पुढे गेल्यानंतर इथे 3 टॅब दिसतात आपल्याला. एक व्हेरीफाय, एक कॅन्सल आणि एक नॉट व्हेरीफाय. नॉट व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला जर चुकीची माहिती वाटली, म्हणजे तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला वाटलं की चुकीचं आहे, तर इथे तुम्हाला नॉट एलिजिबल, स्टिल बर्थ, मिसकरेज, म्हणजे वाटलं तुम्हाला की बाळाचं स्टिल बर्थ जन्माच्या वेळेस मृत्यू झालेला आहे किंवा मिसकरेज झालेलं आहे किंवा माहिती चुकीची टाकलेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्याला नॉट व्हेरीफाय करू शकता. कॅन्सल केल्यानंतर तो परत त्याच लिस्टला जाणार आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला वाटलं की MCP कार्डवर आणि या ज्या तारखा टाकल्या त्या योग्यच आहेत आणि बाळाचं वॅक्सिनेशन झालेलंच आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड असा मेसेज येईल तुम्हाला. असा मेसेज आल्यानंतर काय होणार, तो तुम्हाला या लिस्टमधनं तो लाभार्थी व्हेरीफाय झालेला दिसेल. इथे दिसणार नाही, इथून निघून जाईल. त्यानंतर तो जाईल कुठे, तर तुमचा व्हेरीफाय केल्यानंतर तो जाईल SO लेवलला. SO म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर लेवलला. ते तिथे फर्स्ट चाइल्डचा जो अप्रुव्हलचं टॅब आहे त्याच्यात ते अप्रुव्हल करतील आणि त्याच्यानंतर पेमेंट जनरेशन होईल. पेमेंट जनरेशन त्याचं सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये 2000चं ते पेमेंट जनरेशन केलं जाईल SO लेवलवरनं, सँक्शनिंग ऑफिसर यांच्या लेवलवरनं. आणि तो सँक्शनिंग ऑफिसर यांनी व्हेरीफाय केल्यानंतर, अप्रूव्ह केल्यानंतर, पेमेंट जनरेशन केल्यानंतर त्याला सेंड टू SNOला जाणार. SNO म्हणजे स्टेट नोडल ऑफिसर. त्यांच्याकडनं अप्रुव्हल मिळाल्यानंतर तो PFMSला जाणार आणि PFMSमधनं त्यांना 2000चा लाभ मिळणार. तर सुपरवायझरने कसं व्हेरीफाय करायचं हे आपण बघितलेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील, काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याआधी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल. चला तर धन्यवाद मित्रांनो.